रोजचीच भनभन तुझी बंद कर ग पारू 31 डिसेंबरला सोडणार मी दारू रोजचीच भनभन तुझी बंद कर ग पारू रोजचीच भनभन तुझी बंद कर ग पारू 31 डिसेंबरला सोडणार मी दारू रोजचीच भनभन तुझी बंद कर ग पारू। तर नमस्कार मित्रांनो, आपण आजचा ब्लू पालाच असेल तर ब्लू कसा म्हणलं की कमेंट सांगा मित्रांनो। आज आपण म्हणजे स्पेशल 31 डिसेंबर तर त्याच्यावर आपण म्हणजे स्पेशल एफएक्स व्हिडिओ आणला। तुम्ही ब्लूमध्ये पालायचं असेल तर ब्लू नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। आणि चॅनलवर नवीन असा लवकर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर। तर जरा न वेळ तर आजच्या व्हिडिओ चालू करणार पाहू शकता। जे आपलं कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर ना तर न्यू प्रोजेक्ट टच करा। न्यू प्रोजेक्ट टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, पहिला फोटो टच करायचा आहे। जो तुम्हाला मटेरियलमध्ये पहिला फोटो दिला आहे तो ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर शॉर्टचं एंडिंग पार्ट कट करा, डिलीट करा, ॲड ऑडिओ करा, एक्स्ट्रा ऑडिओ करा मित्रांनो। एक्स्ट्रा ऑडिओ केल्यानंतर तुम्हाला प्रोमध्ये व्हिडिओ दिला आहे तो ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर मित्रांनो थोडंसं समोर होऊन घ्या, जास्त प्लेन गेली माझी। समोर ओढल्यानंतर इथं जेवढी लेंथ आहे तेवढी ओढून घ्या फोटो ओढल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, बॅक घ्यायचं, ओलीमध्ये जायचं, ॲड ओली करायची आणि जो तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ दाखवला आहे तो ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर थोडा स्मॉल करा, पाहू शकता मी एवढा स्मॉल करतो, दिसला एवढा। आणि याचा वॉल्यूम बंद करून देतो। वॉल्यूम बंद केल्यानंतर मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं, बॅक घ्यायचं, सॉन्ग टच करायचं। सॉन्ग टच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर बीटचं ऑप्शन भेटून जाईल, बीटवर टच करा। जिथं पहिला बीट लागणार मित्रांनो फ्लॅशचा, मग तिथं पहिला बीट लागला, सेकंड बीट मित्रांनो आपला इथं लागला बीट, पाहू शकता इथं लागला आणि समोर गेलो, नेक्स्ट इथं लागला, पाहू शकता आपला इथून थोडं समोर गेल्यानंतर ना इथं लागला। आता परफेक्ट लागला ना मित्रांनो, इथून थोडंसं तुम्हाला इथंच फ्लॅश चमकतो तिथे आपल्याला बीट द्यायचेत। पहिले आपण बीट समजल्यानंतरच आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करता येईल। तर त्याची असून बरोबर फ्लॅश कुठं चमकतो तो मेन करून पाहा लागतो, आणि जिथं बीट लागतो तिथं त्या हिशोबाने द्यायला लागतो। पाहू शकता एवढे बीट कंप्लीट झालं मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला चिन्ह टच करायचं, इथून तुम्हाला काय करायचं, फोटो टच करायचं, स्प्लिट्स ऑप्शन भेटून देईन एकदम पहिल्या नंबरचं ते टच करून जा। टच केल्यानंतर जिथं ॲलो डॉट दिसेल तिथंच टच करायचं मित्रांनो, बाकी कुठंच नाही करायचं। पाहू शकता मी बरोबर स्प्लिट करून घेतो ऑल फोटोज तुमच्या इथून बरोबर ॲड केल्यानंतर ना आपल्याला त्याला फोटोला नवीन इफेक्ट द्यावे लागतात। त्याच्यासाठी अलग अलग एक पार्ट अलग अलग करावा लागतो, पाहू शकता। तर एवढं आपलं कंप्लीट झाल्यानंतर ना आता काय करायचं, थोडं झूम करायचं, मायनस चिन्ह टच करायचं। मायनस चिन्ह टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर इफेक्ट लोडिंग होईल। लोडिंग झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्ही लाईट इफेक्टवर जायचं। लाईट इफेक्ट गेल्यानंतर इथून तुम्हाला फ्लॅश भेटून जाईल, ते पाहू शकता लोडिंग होतं। लोडिंग झाल्यानंतर पाहू शकता तेवढं आलं। इथं आल्यानंतर थोडं स्क्रोल करा, स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथून फ्लॅश भेटून जाईल, पाहू शकता। स्क्रोल करतो मी, स्क्रोल केल्यानंतर इथून फ्लॅश भेटून जाईल। फ्लॅशचं 0.1 सेकंड काय ना अप्लाय टू ऑल करून द्या। अप्लाय टू ऑल केल्यानंतर सगळ्याला लागल्यानंतर काय करायचं, पहिला फोटो घ्यायचा, टच करायचा। पहिला फोटो टच केल्यानंतर ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पाहू शकता कॉम्बो टच करतो मी, इथं तुम्हाला इथून बाउन्स म्हणून भेटून जाईल, पाहू शकता। तर बाउन्स 2 म्हणून घेऊन घ्यायचा इफेक्ट नाही तर बाउन्स 1 असा घेतला तरी चालेल, पाहू शकतो मी स्क्रोल करतो थोडासा, बाउन्स 1 घेऊन घेतो मी। हा बाउन्स 1 आपला आहे, थोडासा चुकीला डेट झाला वाटतं तो इफेक्ट,
तर स्क्रोल करतो मी. स्क्रोल केल्यानंतर बाउन्स पण घेऊन घेतो. नेक्स्ट आहे आपल्याला तुम्हाला डिस्ट्रॉयचा ऑप्शन घ्यायचा. डिस्ट्रॉय आपल्याला पहिल्या याच्यात भेटणार. डिस्ट्रॉय थोडं स्क्रोल करायचं, लेफ्ट घेऊन घ्यायचं, नंतर डबल राईट घेऊन घ्यायचं. पाहू शकता तेवढे कंप्लीट झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं, थर्ड याला पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 लावून घ्यायचं मित्रांनो. पाहू शकता थोडं समोर जातो. मी पेंडुलम 1 लावतो, पेंडुलम 2 लावतो मित्रांनो. पाहू शकता पहिले इफेक्ट लावला, इथं लावला एक. तर नेक्स्ट थर्ड याला आपल्याला इथून आपल्याला काय करायचं आहे, 1 मिनटं. पेंडुलम 1 लावला आपण, इथून पेंडुलम 2 लावला आणि इथून थर्ड याला लावायचं आपल्याला डिस्ट्रॉय स्केच अँड डिस्ट्रॉय लावून घ्यायचं. पाहू शकता स्क्रोल करून इथून थोडं स्केच अँड डिस्ट्रॉय आपण अप्लाय करून देऊ. आता एवढं प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, इथून पहिले इफेक्ट पाहायचा. इथून आता ॲनिमेशन जायचं, इनमध्ये जायचं, रॉक वर्टिकली नाही तर हॉरिझॉन्टली भेटून जाईल. तो ॲड करून घ्या. मी स्क्रोल करून पाहून घेतो इफेक्ट कुठं ठेवला येतं. तर न्यू इफेक्ट येतात त्याच्या हिशोबाने आपण पाहतो. तर एवढा जो आहे इफेक्ट तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर डबल इथून तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह करून घ्यायचं. ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो. तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह भेटून देईल. स्लाईड अँड वेव्ह घेऊन घ्यायचा. थोडं समोर यायचं, समोरानंतर न्यू इफेक्ट अजून भेटणार. त्याला ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला 3D क्यूब म्हणून भेटून जाईल. कोणचंही घेतलं चालेल. मी आता फर्स्टवाला घेतो. हा कोणचाही तुमच्या हिशोबाने घेतला तरी मी सेकंडवाला घेतो. सेकंडवाला घेतल्यानंतर थोडं समोर यायचं. तुम्हाला स्लाईड टू स्लाईड असा हा इफेक्ट लावायचा आहे. तो पण कॉम्बोमध्ये भेटून जाईल. स्लाईड टू स्लाईड हा लावून घ्यायचा इफेक्ट. मी पहिले सापडून घेतो. सापडल्यानंतर इफेक्ट लावून घेतो. हा स्लाईड पहिला लावला, सेकंड त्याला समोर यायचं, डबल तिसरा तो लावायचा आणि डबल काय करायचं, आता राईट करायचं. याला इफेक्ट पाहायचा कोणचा लागतो. आता याला आता वेव्ह अँड स्लाईड आहे हा इफेक्ट लावून द्या. आता ह्या डिस्ट्रॉय नाही तर स्केच लावून घेतला तरी चालेल. आणि नेक्स्ट प्रोसेसला तुम्हाला इथून 3 लेअरची अशी इफेक्ट भेटून देईल. पाहू शकता हा टायरेक्सी 2 म्हणून भेटून देईल. तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो थोडं समोर यायचं. पाहू शकता इथून तुम्हाला शेक टू इफेक्ट लावून घ्यायचा मित्रांनो. थोडं स्क्रोल करतो. स्क्रोल केल्यानंतर ना शेक टू भेटून देईल. तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर ना इथून तुम्हाला डिस्ट्रॉयचे जे 2 इफेक्ट आहे तो लावून घ्यायचे आहे. डिस्ट्रॉय लेफ्ट आणि राईट हे दोन्ही कॉम्बो सहित लावून घ्या. तर राईट भेटून जाईल आणि इकडला लेफ्ट भेटून जाईल. आवश्यकता लेफ्ट भेटला. आणि नेक्स्ट प्रोसेसला आपल्याला इथून तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह घेऊन घ्यायचा शेवटचा आणि आपला व्हिडिओ कंप्लीट होतो. म्हणजे कंप्लीट एवढा झाला. नेक्स्ट प्रोसेसला आपल्याला इफेक्ट लावा लागतो. इफेक्टसाठी व्हिडिओ इफेक्टवर टच करा. व्हिडिओ इफेक्टवर टच केल्यानंतर मित्रांनो लोडिंग म्हणून इफेक्ट लोडिंग झाल्यानंतर ना पाहू शकता म्हणजे ट्रेंडिंगवर दाखवणार. ट्रेंडिंगवर तुम्हाला डायमंड झूम भेटणार. नाही भेटला असेल तर सर्च मारायचा डायरेक्ट. पाहू शकता स्क्रोलवर तुम्ही स्क्रोल केल्यानंतर ना पहिले पाहून घेतो इफेक्ट आहे का नाही. तर आहे मित्रांनो. आहे असला तर तुम्हाला राईट करून घ्यायचं आणि जेवढा आपल्याला लागतो तेवढंच घ्यायचं. आणि नेक्स्ट प्रोसेसला ज्याला शेक लागतो, होऊ शकतं इथे एक लागतो, इथे एक लागतो, इथे ह्या 2 याला शेक इफेक्ट लागतो, तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर ना तुम्हाला शेकचा इफेक्ट पाहून घ्यायचा कुठं आहे आणि कुठं नाही. स्क्रोल करून खाली चेक करायचा. नसन भेटत नेक्स्ट प्रोसेसला जायचं ओपन आणि क्लोजिंगला.
तर तिथं इफेक्ट पाहायचा नसेल भेटला तर नाईट क्लबला जायचं. नाईट क्लबला इझिलीपणे भेटून जाईल. नाईट क्लबला नसेल भेटला डबल आपल्याला नेक्स्ट प्रोसेसला जायचं आहे. पाहू शकता नाईट क्लबमध्ये जा तुम्ही आणि खाली स्क्रोल करून तर शेक इफेक्ट भेटून जातो. शेक इफेक्ट भेटल्यानंतर ना थोडं समोर आहे आणि इथून थोडंसं जेवढं पार्ट पाहिजे आपल्याला तेवढंच घ्या. बाकी व्हिडिओ बॉडी इफेक्टमध्ये जा. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना ट्रेंडिंगवर तुम्हाला दिसणार. पाहू शकता स्क्रोल केल्यानंतर न्यू इफेक्ट भेटणार. तिथून तुम्हाला काय करायचं आहे हेल्युशन म्हणून भेटणार. त्याच्यात जायचं आपल्याला. नाही तिथून ग्लोईंग लाईन्समधून भेटून जाणे एक. पाहू शकता स्क्रोल वर तुम्ही स्टोकमध्ये भेटून जाते. स्टोकमध्ये जास्त असतात. आणि एवढं कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो ओव्हरले मी तुम्हाला दिलता तो डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर ना पाहू शकता इथून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये होईल. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.